आता हा स्नॅक्स आपल्याला कुरकुरीत बनवायचा आहे. तर काय करायचं आहे, हे होममेड असे मॅड अंगल तयार केले आहेत. अगदी मुलांना कितीही प्रमाणात तुम्ही खायला दिलं तरीही हे आपण हेल्थी असेच गव्हाच्या पिठापासून तयार केले आहेत. अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही हे डब्यामध्ये ठेवले तरी बिलकुल खराब होणार नाही. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे कुरकुरीत असे गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे स्नॅक्स, म्हणजे आपण याला अगदी मॅड अंगलसुद्धा नाव देऊ शकतो. इथे तुम्ही पाहू शकता कसे हे असे कुरकुरीत हे तयार झाले आहेत. प्रवासाला जाताना तुम्ही असा हा कुरकुरीत पदार्थ नक्की तयार करा आणि घेऊन जा. चला तर मग असे कुरकुरीत मॅड अंगल बनवायला आपण सुरुवात करूयात. इथे आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून. इथे मी कुरकुरीत असा स्नॅक्स तयार करणार आहे. अगदी मधल्या वेळेसुद्धा हा पदार्थ मुलांना आपण खायला देऊ शकतो किंवा आपण सुद्धा अगदी चहाबरोबर हा पदार्थ खाऊ शकतो. चला तर मग आपण गव्हाच्या पिठापासून असे कुरकुरीत असा हा स्नॅक्स तयार करूयात. इथे तुम्ही पाहू शकता 1 वाटी गव्हाचं पीठ मी असं गच्च या वाटीमध्ये भरून घेतले आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतले आहे त्याच वाटीने इथे पाव वाटी इतके आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. रवा आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला इथे हे असे मिक्स करून घ्यायचे आहे. कडकडीत असे तेलाचे मोहन आपल्याला यामध्ये घालायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता ह्या चमच्याने मी तेलाचे मोहन घेत आहे. अगदी आपण कांदा पोहे खाण्याचा जो घरात आपला चमचा असतो त्या चमच्यानेच इथे गरम तेलाचे इथे आपल्याला प्रमाण घ्यायचे आहे. नॉर्मल थंड होईपर्यंत हे मिश्रण असे चमच्यानेच ढवळून घ्यायचे आहे. हे तेल असे हाताने या सर्व मिश्रणाला चोळून घ्यायचे आहे. पिठाला तेल असे चोळून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हातामध्ये या पिठाचा गोळा झाला पाहिजे. अर्धा चमचा यामध्ये जिरेपूड टाकायची आहे. जिरे पावडर करताना जिऱ्याची अशी भरडच करायची आहे. अर्धा चमचा मिरीपूड, अर्धा चमचा धणा पावडर, 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. ओवा घालायच्या अगोदर काय करायचं आहे, हा ओवा आपल्याला असा हातावर क्रश करून घ्यायचा आहे. म्हणजे कसा ओव्याचा फ्लेवर जास्तीत जास्त या पिठामध्ये उतरणार आहे. आता यामध्ये घालणार आहोत मेथी. त्यामुळे मेथीचा कडवटपणा बॅलन्स होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मी पिठी साखर घालणार आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकत्र करून घेऊयात. यामध्ये घालायची आपल्याला बारीक चिरून घेतलेली ही आता मेथी. मेथीचा कडवटपणा बॅलन्समध्ये येण्यासाठी यामध्ये घातलेली आहे पिठी साखर. आता तुम्ही इथे पाहू शकताय मेथी ही आपण स्वच्छ धुवून घेतल्यामुळे याला असा पाण्याचं प्रमाण असतो. त्यामुळे आपल्याला हे अगोदर पीठ असे या मेथीमध्ये कोरडेच चोळून घ्यायचे आहे. ज्या वाटीत आपण मेथी घेतली होती त्याच वाटीत मी इथे हे पाणी घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला हे पीठ असे घट्टसर मळून घ्यायचे आहे. एकदम पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला ओतायचं नाही आहे. लाल तिखट मिरची पावडर यामध्ये घेतली नाही आहे, कारण काय आहे इथे आपण ओवा आणि मिरीपूड वापरली आहे. त्याचा तिखटपणा हे कुरकुरीत स्नॅक्स खाताना आपल्याला जाणवणार आहे. हे पीठ असे थोडे थोडे पाणी घालून मी मळून घेणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी जेमतेम अर्धा वाटी इतके मला हे पीठ मळण्यासाठी पाणी लागले आहे. अगदी 10 ते 15 मिनिटे आपल्याला हा पिठाचा गोळा असा झाकून ठेवायचा आहे. म्हणजे यामध्ये घातलेले सर्व जे मसाले आहेत ते या पिठामध्ये व्यवस्थित मुरतील. 15 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहताय हे पीठ असे छान मुरले आहे. हाताला थोडे तेल घेऊन आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं आहे. यामध्ये जो आपण रवा घातला होता तो सुद्धा छानपैकी यामध्ये भिजला गेला आहे आणि हे पीठसुद्धा व्यवस्थित असे हे मळून झाले आहे. आता काय करायचे, अगदी चपातीला जेवढा आपण गोळा घेतो त्याबरोबरच आपल्याला इथे असे गोळे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत आणि एक चपातीसारखंच आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. पण ही चपाती लाटताना काय करायचं आहे, चपाती लाटून घेईपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे.
यातील एक गोळा घेऊन पोलपाटावर आपल्याला लाटून घ्यायचं आहे. चपाती थोडी जाडसर लाटतो, पण हे काय करायचं आपल्याला जरा अगदी पातळच लाटून घ्यायचं आहे. एकदमही जाड लाटून घ्यायचं नाही आहे. थोडंसं गव्हाचं पीठ पोलपाटावर भुरभुरा आणि ही पोळी लाटून घ्या. इथे तुम्ही पाहताय मी अशी पातळ अशी ही पोळी लाटून घेतली आहे. ही पोळी आता मी या करंजीच्या कटरने कापून घेणार आहे. तुम्ही इथे सुरीने सुद्धा ही पोळी कापू शकता. याला तुम्हाला आवडतो त्या शेपमध्ये आकार देऊ शकता. इथे मी अगोदर या पोळीचा चौकोन तयार करून घेणार आहे. तुम्हाला त्रिकोणी आकार हवा असेल तर त्रिकोणी आकार द्या, चौकोनी आकार हवा असेल तर चौकोनी सुद्धा इथे तुम्ही आकार देऊ शकता. चौकोनी आकार देऊन झाला की इथे मी याचे त्रिकोणी असा हा शेप तयार करणार आहे. असाच हा चौकोनी शेपवरून आपल्याला ही करंजी कापायची काचणी फिरवायची आहे. इथे तुम्ही पाहताय बरोबर अगदी हा त्रिकोणी आकार आपला तयार होतोय. इथे तुम्ही पाहताय मी असा त्रिकोणी आकार कापून घेतला आहे. तुम्ही अगदी चौरस आकार सुद्धा इथे कापू शकता. आता हा स्नॅक्स आपल्याला कुरकुरीत बनवायचा आहे. तर काय करायचं आहे, हे असं फुगू नये त्यासाठी आपल्याला इथे याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे, तेलात टाकल्यानंतर हे असे फुगणार नाहीत आणि आपला हा पदार्थ कुरकुरीत तयार होणार आहे. कढईतील तेल जास्त तापवायचं नाहीये. इथे तुम्ही पाहू शकता असा हा आपल्याला एक तुकडा टाकून घ्यायचा आहे. यावरून समजायचं कढईतलं तेल हे व्यवस्थित आपलं गरम झालं आहे. जास्तही तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचं नाहीये, नाहीतर हे सर्व स्नॅक्स तळल्यानंतर न शिजताच ऑटोमॅटिक हे करपू शकतात. म्हणून कढईतील तेल हे आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. आता मी यातील जेवढे कढईत राहणार आहे तेवढे यातील हे मी पीस यामध्ये तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम करूनच हे सर्व आपल्याला तळून घ्यायचे आहे. असे हे गोल्डन रंगावर आले की कढईतून आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तेल अगदी कढईतच असे धाऱ्याने निथळून घ्या. एखाद्या चाळणीच्या भांड्यामध्ये आपल्याला असं हे काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले सगळे मी तळून घेणार आहे. आता हे सर्व मी लाटून घेतले आहेत आणि हे सर्व आपल्याला आता हे तळून घ्यायचं आहे. असे एकदमच लाटून तुम्ही एका ताटामध्ये काढून ठेवले तरी चालणार आहेत आणि नंतर हे घेऊन आपल्याला कढईत जेवढे मावतील त्याप्रमाणे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व आपले हे स्नॅक्स तयार करून झाला आहे. इथे तुम्ही पाहताय बाकीचे सर्व मी स्नॅक्स तळून घेतले आहेत. आता तुम्ही याला मॅड अँगल सुद्धा बोलू शकता. मॅड अँगल जे रेडीमेड आपण खातो त्या प्रकारेच आपण हे होममेड असे मॅड अँगल तयार केले आहेत. अगदी मुलांना कितीही प्रमाणात तुम्ही खायला दिलं तरीही हे आपण हेल्थी असेच गव्हाच्या पिठापासून तयार केले आहेत. अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही हे डब्यामध्ये ठेवले तरी बिलकुल खराब होणार नाही. खूप असे टेस्टी लागतात ना की तुम्ही नक्की हे करून पहा. मुलांना तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा असे हे हेल्थी गव्हापासून तयार केलेले मॅड अँगल तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे सर्व हे तळून झाले आहेत. इथे तुम्ही पाहताय रवा घेतल्यामुळे बिलकुलही असे हे तेलकट झालेले नाहीयेत आणि अगदी कुरकुरीत असे हे स्नॅक्स आपला तयार झाला आहे. अगदी बाहेर तुम्ही पिकनिकला गेलात तरी असे हे अगदी 15 ते 20 दिवस टिकणारे कुरकुरीत असा हा स्नॅक्स तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रवासाला जाताना तुम्ही असा हा कुरकुरीत पदार्थ नक्की तयार करा आणि घेऊन जा. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा.